कार्यकर्त्यांना वेळ देणार नसेल आणि कार्यकर्त्यांना शिवीगाळ करणार असेल तर नेतृत्वाला त्याचा विचार करायला पाहिजे. मला वाटतं की आज थोडंसं परिवर्तन दिसलंय. जे मारा झोडा तोडा तुडवा बोलत होते ते आज आत्मचिंतनाच्या गोष्टी करतायत. आत्मचिंतन चांगलं आहे. त्यांचं शारीरिक स्वास्थ्य देखील आत्मचिंतनानंतर चांगलं राहील आणि त्यांच्या नेत्याचं स्वास्थ्य यांनी आत्मचिंतन केलं तर निश्चित नेत्याचं स्वास्थ्य चांगलं राहील. त्यामुळे मी त्यांना आत्मचिंतनासाठी शुभेच्छा देतो. सर, राज ठाकरे बोलताना असं देखील म्हणालेले आहेत की टीएमसीचे खासदार कुठले ते बीजेपीत का नाही गेले किंवा 6 खासदार शिवसेनेतच का आले, तर भाजपमध्ये देखील अंतर्गत कलह आहे, त्यामुळे असं कोण म्हणतंय? राज ठाकरे. नाही, मला असं वाटतं की कोणी कुठे जावं हे त्या खासदारांनी ठरवायचं असतं. त्यांचे 6 नगरसेवक कुठले तेव्हा ते भाजपात का नाही आले असं का नाही विचारत ते? तेव्हा ते उद्धव ठाकरेकडे का गेले? त्यामुळे जो जो फुटतो तो त्या ठिकाणी जात असतो. त्यामुळे मला वाटतं की राजसाहेब ठाकरेंना कदाचित माहिती कमी असावी. जे फुटले त्यांनी त्यांच्या तिकडचं स्थानिक राजकारण सोयीचं जे त्यांना वाटलं तो निर्णय घेतला आणि भारतीय जनता पार्टी कुठल्याही तोडाफोडीच्या राजकारणावर भरोसा करत नाही. भारतीय जनता पार्टी स्वबळावरती स्वताकदीवरती निवडून येते आणि भारतीय जनता पार्टी हा सक्षम पक्ष आहे. त्यामुळे सातत्याने तिसरी वेळा केंद्रात आणि जर गद्दारी झाली नसती तर तिसरी वेळा राज्यात देखील आम्ही सातत्याने राहिलो असतो. परंतु आता देखील जवळजवळ राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींची 7 वर्षाची टर्म चालू आहे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी 3 वर्ष काम केलं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात आणि देशभरात जवळजवळ 19 ते 20 ठिकाणी खंबीरपणे राज्यामध्ये आपला कारभार चालला. नेते निवडताना आत्मचिंतन करण्याची गरज आहे पक्षाला, असं संजय राऊत बोलतो. मी तेच म्हटलं ना, ते आत्मचिंतनाची भाषा करतायत म्हणजे त्यांच्या आत्मचिंतनामुळे कदाचित मनशांती त्यांच्या नेत्याला मिळेल. हीच जर तुडवा झोडा बोला माराची भाषा पहिली केली नसती तर लोक पळून गेली नसती आणि बोलल्यानंतर देखील लोक तुडवा मारा शिवीगाळ करा ही भाषा कोण ऐकत नाही. ती भाषा जी होती कैलासवासी शिवसेना प्रमुखांची होती. जर संजय राऊत स्वतःला शिवसेना प्रमुख समजत असतील तर लोकांनी त्यांना दाखवून दिलं आणि आमच्या संजय पाटलांनी देखील ती भाषा कशी असते याचं उत्तर देखील त्यांना दिलेलं आहे.